राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट नसल्याचं शरद पवार यांनी म्हटलेलं आहे। याचे अर्थ काय असणार आहेत आणि याचा अर्थ जो आहे तो निवडणूक आयोगामध्ये सुद्धा कसा असणार आहे आणि सुप्रीम कोर्टामध्ये सुद्धा कसा असणार आहे येत्या कालावधीमध्ये ते सुद्धा पाहावं लागणार आहे। आपल्यासोबत आहेत सुप्रीम कोर्टामधले वकील ॲडव्होकेट सिद्धार्थ शिंदेजी। सिद्धार्थजी, कसं पाहता या वक्तव्याकडे की कोणती फूट नाही आहे? कारण वारंवार शिंदेंच्या प्रकरणामध्ये पण आपल्याला तेच पाहायला मिळालं होतं, पण आता शरद पवार यांची भूमिका म्हणजे काय म्हणायचं? रामराजेजी बघा, आता ह्याच्यात तुम्हाला म्हणावंच लागेल दोन्ही बाजूंना की पक्ष आम्हीच आहोत. कारण एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरेंच्या वेळेस पण तुम्ही बघितलं गेलं दोन्ही बाजू म्हणत होते की पक्ष आम्हीच आहोत, चिन्ह आमचंच आहे. कारण आता 10व्या अनुसूचीमध्ये जे संशोधन झालंय त्याच्यानंतर 1/3 2/3 जर स्प्लिट झालं तर तुम्ही वेगळे नाही बसू शकत किंवा काय. आता जर तुम्हाला मर्जरचाच ऑप्शन आहे. जर तुम्ही म्हणला की आमचं स्प्लिट झालेलं आहे तर तुम्हाला दुसऱ्या कुठल्या तरी पक्षाबरोबर मर्ज व्हावं लागेल. आता ह्या परिस्थितीमध्ये अजितदादा भाजपबरोबर मर्ज होतील का, त्यांच्या पक्षात जातील का, ती शक्यता आता नाही आहे. अजितदादा म्हणतायत राष्ट्रवादी मीच आहे. पवारसाहेब पण म्हणणार, त्यांना म्हणावंच लागणार आहे. कारण इलेक्शन कमिशनकडे अजितदादा आधी गेले आणि त्या इलेक्शन कमिशननी पवारसाहेबांना वेळ दिला आहे 8 सप्टेंबरपर्यंत त्यांचं म्हणणं मांडायला अजितदादांच्या याचिकेवर. तर आता पवार साहेबांचा तोच स्टँड असणार आहे की मीच पक्ष आहे. कारण जर ते तसं नाही म्हणले तर पक्ष हा त्यांनी बनवलेला आहे 20-22 वर्षापूर्वी, तर त्यांना म्हणणं भागच आहे की पक्ष मीच आहे म्हणून. याचा अर्थ अजित पवारांना स्वीकारले असं होतंय का का त्यांना वगळून पक्ष मी आहे नाही, त्यांचं ऑन पेपर बघा, ऑन पेपर त्यांनी 9 जणांसाठी डिस्क्वालिफिकेशन पिटिशन फाईल केली आहे पवार साहेबांनी नार्वेकरांकडे. त्याच्यावर अजून काही निर्णय झालेला नाही. आता खरी जी लढाई आहे ती इलेक्शन कमिशन समोर आहे. कारण इलेक्शन कमिशनच ठरवणार की पक्ष आणि चिन्ह कोणाला द्यायचं. शिवसेनेच्या वेळेस काय झालं होतं, टेक्निकल मुद्दा इलेक्शन कमिशननी काढला होता की तुम्ही तुमची घटना आम्हाला दिलेली नाही आहे. 2018 नंतर तुम्ही तुमची घटनाच सबमिट केलेली नाही आहे. त्यामुळे पक्षांचे सदस्य ॲफिडेव्हिट न बघता फक्त पक्षीय म्हणजे कोणाचे आमदार खासदार जास्त आहेत त्याच्यावरच त्यांनी पक्ष एकनाथ शिंदेंना दिला. पक्ष आणि चिन्ह ते चॅलेंजमध्ये आहे, सुप्रीम कोर्टात अपील पेंडिंग आहे. तर आता परत राष्ट्रवादीनी नोव्हेंबर 2022मध्ये त्यांची लेटेस्ट घटना ही इलेक्शन कमिशनकडे दिलेली आहे. त्यामुळे पवारसाहेबांचं आता हेच म्हणणं आहे की जर इलेक्शन कमिशन पुढे प्रोसिडिंग जर सुरू झाले तर सगळे दोन्ही बाजूचे ॲफिडेव्हिट्स येतील कार्यकर्त्यांचे वगैरे, म्हणजे ट्रक भरून. मागच्या वेळेस शिवसेनेसारखंच, पण ती वेळ आली नाही शिवसेनेच्या वेळेस इलेक्शन कमिशनला त्याच्यात जायची. पण ह्यावेळेस अशी वेळ येईल की पूर्ण ते दोन्ही बाजूचा तपशील तपासला जाईल. आणि तुम्ही एक लक्षात ठेवा की राष्ट्रवादीचा राष्ट्रीय दर्जा मार्चमध्ये हा काढून घेण्यात आलेला आहे. तर राष्ट्रवादी पक्ष आता हा राष्ट्रीय पक्ष नाही, आता हा प्रादेशिक पक्ष आहे. त्यामुळे जयंत पाटलांच्या भूमिकेवर पण खूप इम्पॉर्टन्स आहे. त्यामुळे जयंत पाटलांना दोन्ही गट, पवारसाहेबांचं इच्छा आहेच की त्यांनी त्यांच्याकडेच राहावं, अजितदादांची इच्छा आहे की त्यांनी त्या गटात यावं. कारण प्रदेशाध्यक्षाला आता प्रादेशिक पक्ष झाल्यामुळे खूप महत्त्व आलेलं आहे. त्यामुळे प्रदेशाध्यक्ष कोणाकडे असेल त्यांची बाजू वरचढच राहणार आहे. तर आता ही लढाई इलेक्शन कमिशनमध्ये सुरू होती आणि हे जे पवारसाहेबांचं स्टेटमेंट आहे तोच त्यांचा स्टँड लिखितमध्ये पण इलेक्शन कमिशनकडे जो रिप्लाय देतील त्याच्यात पण त्यांचं हेच म्हणणं असेल की मीच अध्यक्ष आहे आणि पक्ष माझा आहे. पण न्यायाने दोन तलवारी झालेल्या आहेत, नेतृत्व कोणाकडे हाच प्रश्न आता ते आहे. बघा, आता फोटो कोण वापरतंय, कसं काय करतंय, त्यात वेगवेगळ्या गोष्टी आहेत. पण ऑन पेपर त्यांना सांगायचं आहे की पक्ष आम्हीच आहोत. काही लोक आमच्यापासून नाराज आहेत आणि ते या सरकारमध्ये गेलेत. म्हणजे वेळ जेव्हा आली इलेक्शन कमिशन पुढे, आता काय वेळ येईल की त्यांना निर्णय द्यावा लागेल. निर्णय द्यायला इलेक्शन कमिशनला एकनाथ शिंदे उद्धव ठाकरेंच्या वेळेस 4 ते 6 महिने लागले होते. आता ह्याला कमीत कमी 1 वर्ष लागू शकतं निर्णय द्यायला. तर इलेक्शन कमिशन आता पुढचं इलेक्शन कमिशन समोर, आता पुणे लोकसभेचं बाय इलेक्शन जे होतं ते आता काय घडेल असं दिसत नाही. कारण 21 सप्टेंबर त्याची लास्ट डेट आहे. आत्ता उद्या परवाच जर त्याचं नोटिफिकेशन झालं तरच, म्हणजे पुणे लोकसभेची इलेक्शन आता मेन लोकसभेबरोबरच मे जून 24मध्ये होणार. पण आता लवकरात लवकर इलेक्शन कुठले आहेत ते लोकल सेल्फ गव्हर्नमेंट, म्हणजे नगरपालिका, जिल्हा परिषद, महानगरपालिका, ते अंदाजे डिसेंबर-जानेवारी, कमीत कमी डिसेंबर-जानेवारीच्या आत तर होणार नाही. त्यावेळेस प्रश्न येईल की चिन्ह आणि पक्ष कोणाकडे. तर त्यावेळेस इलेक्शन कमिशन मग असं म्हणू शकेल की आत्तापर्यंत हे आमच्याकडे मॅटर पेंडिंग असल्यामुळं दोघांनी पर्यायी चिन्ह आणि पर्यायी
पक्षाचं नाव घ्यावं. ही वेळ नंतर पुढे येऊ शकते, पण ती शक्यता आहे तशी वेळ येण्याची. शरद पवारांची ही लिगल स्ट्रॅटेजी म्हणावं लागेल का? हो, लिगल स्ट्रॅटेजी. आणि तुम्ही बघा त्यांनी हा पक्ष बनवलेला आहे सुरुवातीपासून, तर ते हा लवकर तर पक्ष असा सोडणार नाही. कोणी दावा केला आणि ते असं मान्य पण करणार. ते का मान्य करतील की स्प्लिट झालेला आहे किंवा काय? ते तर म्हणतील की ते पक्षातच आहेत, फक्त त्यांचं मत वेगळं आहे, असं त्यांना कागदोपत्री पण आणि पब्लिक समोर पण असंच म्हणावं लागणार आहे. अच्छा, म्हणजे बंडखोरी आणि फूट पडली आहे पक्षामध्ये हे दाखवायचं नाही. दाखवलं तर मग तुम्हाला कारण तुम्ही जसं म्हणाल तसं तुम्ही यू विल इन्वोक डिस्क्वालिफिकेशन अंडर द 10th शेड्यूल. म्हणजे तुमचे आमदार खासदार जे आहेत दे विल फेस डिस्क्वालिफिकेशन. त्यामुळं हे कोणत्याही बाजूला आता परवडण्यासारखं नाही आहे. त्यामुळे त्यांना आता म्हणावंच अजितदादा पण म्हणतायत मी आता पक्षाचा अध्यक्ष झालोय, पक्ष माझा आहे. पवारसाहेब म्हणतायत मी आधीपासूनच अध्यक्ष आहे. आणि पवारसाहेबांनी सांगितलंय की नॅशनल लेवलला कुठली अजून मोठी फूट झालेली नाही. तर अजितदादांचं म्हणणं असं असेल इलेक्शन कमिशन समोर की आता हा राष्ट्रीय पक्ष नाही, हा प्रादेशिक पक्ष आहे. पवारसाहेबांचं म्हणणं असेल की राष्ट्रीय पक्ष असल्यामुळं वेगवेगळ्या राज्यातले राष्ट्रवादीचे युनिट ते काय ॲफिडेव्हिट देतात, ते कोणाकडे जातात, हे आता आपल्याला इलेक्शन कमिशन समोरच समजेल. धन्यवाद आमची चर्चा केल्याबद्दल. खरं तर शरद पवार यांचं ही लिगल स्ट्रॅटेजी म्हणावं लागेल. निवडणूक आयोगाच्या समोर आणि सुप्रीम कोर्टाच्या समोर जेव्हा ही प्रकरणी आहे तेव्हा ही स्ट्रॅटेजी त्यांच्या उपयोगाला येणार आहे. रामराज शिंदे, झी मीडिया, दिल्ली. आई भवानीचा गजर म्हणजे झी 24 तास.